शिवाजी हायर सेकंडरी स्कूल मोर्शी येथील मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख हे नियत वयोमानानुसार 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाल्याने शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी शिवाजी रंगमंचाच्या सभागृहात त्यांच्या सेवापूर्ती व निरोप सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण, दिमागदार आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले उपस्थित होते। प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष भैयासाहेब पाटील, पुसदेकर साहेब, मेटकर साहेब, संस्थेचे आजीवन सभासद मोहन देशमुख, प्रभाकर खोडसकर, सुनील देशमुख, नानासाहेब पाटील, अरविंद मंगळे, नरहरी गावंडे, दिनेश अर्डक, गणेश वानखडे, अशोक पुंड, वामन बीडकर, सुखदेव गहुकार तसेच सत्कारमूर्ती सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख व अर्चना देशमुख व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पंजाबराव देशमुख, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देशमुख यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ती देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला। कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे सन 2009च्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रिय शिक्षकाचा केलेला विशेष सत्कार होय। तब्बल 17 वर्षांनंतर एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुप्रती असलेली कृतज्ञता कृतीतून व्यक्त करत गुरुदक्षिणा म्हणून शाळेला सुमारे 1.5 लाख रुपये किमतीचा अत्याधुनिक वॉटर कूलर भेट दिला। तसेच श्री व सौ देशमुख यांनाही सन्मानपूर्वक शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू अर्पण करून त्यांच्या विषयाचे प्रेम व आदर व्यक्त केला। या प्रेरणादायी उपक्रमाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमा नवरे, प्रास्ताविक मिलिंद ढाकुलकर तर आभार प्राजक्ता जोशी यांनी केले। या प्रसंगी संस्थेचे आजीवन सभासद, संस्थेचे पदाधिकारी, विविध शाळांचे माजी व विद्यमान मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मोर्शी तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।